टर्म इन्शुरन्स घेतला तर तुम्ही नोकरीला 20 वर्षापूर्वी लागलात, तर 20 वर्षापूर्वी तुम्ही जी काही एक 10, 15, 25 लाखाची पॉलिसी घेतली त्यावेळेला ती रक्कम जास्त होती. पण आता तुमच्या एकंदर नेटवर्कच्या रिलेशनमध्ये ती रक्कम खूप कमी असेल. फक्त कसं होतं की अरे चालू आहे ना म्हणून चालू दे, पण ही एक कॉस्ट आहे. म्हणजे जर का त्या रकमेमुळे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला काहीच फरक पडणार नसेल तर ती कशाला चालू ठेवायची. म्हणजे हा एक दृष्टिकोन झाला. दुसरं म्हणजे तुमच्या लायबिलिटीज, तुम्ही जेव्हा इन्शुरन्स काढला होता आणि आता याच्यामध्ये किती फरक पडलाय. आता एक हाऊसिंग लोनचं एक्झाम्पल देतो. हाऊसिंग लोनमध्ये कसं होतं की EMI-मुळे तुमचं आउटस्टँडिंग लोन अमाऊंट हळूहळू कमी होत जाते. आता 10 वर्षापूर्वी जर का तुम्ही 2 कोटीचं लोन घेतलंय आणि त्याची 10 वर्षानंतरची रेसिड्युअल अमाऊंट आहे ती समजा काय 1 कोटी असेल, थोडी कमी जास्त असेल पण जस्ट फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही टर्म इन्शुरन्स मात्र 2 कोटीचा काढलाय, तर तुम्ही इन्शुरन्स कॉस्ट जी आहे ती 2 कोटीची तुम्ही अजून प्रीमियम भरताय, पण ज्याच्यासाठी तो इन्शुरन्स काढला होता ती लायबिलिटी मात्र तर त्याच्या अर्धी झाली. तर मी नेहमी असं सजेस्ट करतो की तुम्ही जेव्हा टर्म इन्शुरन्स घेता तेव्हा 2 कोटीची एक पॉलिसी न घेता 50 लाखाच्या 4 पॉलिसीज घेतल्यात, तर अशा केसमध्ये तुम्ही 1 किंवा 2 पॉलिसी डिस्कंटिन्यू करू शकता. कारण त्याचं पर्पज ते होतं की माझ्यानंतर माझ्या फॅमिलीवरती माझं लोन सर्व्हिस करायची लायबिलिटी नको म्हणून मी इन्शुरन्स काढतोय. बाकीचे जे तुमचे इन्शुरन्स आहेत ते चालू राहू देत, पण हे स्पेसिफिक कारणासाठी काढलेला इन्शुरन्स तुम्ही नक्कीच कमी करायचा प्लॅन करू शकता. तिसरी गोष्ट, असं पण होऊ शकतं की आता तुमच्या लायबिलिटीज वाढल्या असतील, ज्या तुमच्या एक्झिस्टिंग पॉलिसीज घेतल्यात तेव्हा होत्या त्याच्यापेक्षा काही कारणाने बिझनेस वाढला असेल, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट वाढली असेल, तर अशा केसमध्ये मात्र तुम्हाला इन्शुरन्स टॉपअप करायची नक्की गरज असते. इन्शुरन्स इज अ कॉस्ट, आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आता तर हे खूप वाढत चाललंय की तुम्हाला वयाच्या 100 वर्षापर्यंत आम्ही कव्हर करू, आणि तो एजंट किंवा ती कंपनी असं पण सांगते की तुम्ही 100 वर्ष तर जगणार नाहीये, त्याच्यामुळे गॅरंटीड तुम्हाला तुमच्या नेक्स्ट ऑफ किनला हे पैसे परत मिळतील. दुसऱ्या प्रकारच्या पॉलिसीजमध्ये टर्म इन्शुरन्स असतो, पण ते म्हणतात की आम्ही तुम्हाला प्रीमियम रिटर्न करू. तिसऱ्या प्रकारच्या पॉलिसीमध्ये असं असतं की पॉलिसी पेमेंट टर्म आणि किंवा पॉलिसी टर्म आणि प्रीमियम पेमेंट टर्म ही वेगळी वेगळी असते. असं सांगितलं जातं की तुम्हाला 25 वर्षाचं कव्हर देऊ, पण तुम्हाला प्रीमियम 10 वर्ष भरायचं आहे. तर याच्यामध्ये एक ट्रॅप आहे. तुम्हाला कंपनी काही कन्सेशन देत नाहीये, पण तुम्ही 10 वर्ष प्रीमियम भरून तुम्ही 25 वर्षाचा कव्हर देताय. म्हणजेच असा अर्थ होतो 15व्या वर्षी जर का तुम्हाला वाटलं पॉलिसी डिस्कंटिन्यू करूया, कारण हाऊसिंग लोन तुम्ही रिपे केलंय किंवा जे काही आहे, पण तुम्ही प्रीमियम तर ऑलरेडी भरून बसलाय, त्याच्यामुळे तुमची कॉस्ट सेव्हिंग होत नाही. शेवटी कसं आहे की प्रीमियमचं सिम्पल कॅल्क्युलेशन असतं, तुम्हाला जितकी जास्त वर्ष कव्हरेज पाहिजे तितकी तुमची कॉस्ट वाढत जाते. तर खरंच तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर कव्हरेजची गरज आहे का, हे आधी तुम्ही, तुमच्यावरती किती लोक त्यावेळीला डिपेंडंट असणार आहेत, तुमची मुलं आहेत ते स्वतःच्या पायावरती उभं राहतील आणि त्यांना तुमच्या सपोर्टची गरज नसेल, आणि तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असेल तर तुम्ही 60पर्यंतच टर्म इन्शुरन्स घेतलात, तुमची कॉस्ट खूप कमी होईल. आणि ही सगळी जी परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत ना, ही नेहमी तुम्ही इन्शुरन्स घेताना एजंटला, कंपनीला विचारायला पाहिजे की बाबा मी 60 वर्षापर्यंत कव्हर घेतलं तर किती कॉस्ट येईल, 75 पर्यंत कव्हर घेतलं तर किती कॉस्ट येईल, 100 पर्यंत कव्हर घेतलं तर किती कॉस्ट येईल. आणि ही जी सेव्हिंग होईल की 60 वर्षापर्यंत कव्हर घेईन आणि उरलेले जे पैसे माझे वाचतील, कारण मला ते सांगतात 75 पर्यंत कव्हर घ्या, 80 पर्यंत कव्हर घ्या, तर ते पैसे जर का आपण सिम्पल SIP मध्ये सेव्ह केले तर जेव्हा मी 60-65 वर्षांचा होईन तेव्हा ते कॉर्पस किती ग्रो होईल हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही निर्णय घ्या.